साबुदाणा खिचडी खायला आवडते आणि ती बनवली तर चिकटच होती. मग ही रेसिपी तुमच्यासाठी खमंग, मोकळी आणि अगदी उपवासासाठी योग्य. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा. हा साबुदाणा भिजवायच्या आधी एक वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जेणेकरून तो चिकट होणार नाही. 1 वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट, 2 पळी तेल, 1 उकडलेला बटाटाचे काप, 5 ते 6 हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ. पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये टाकायचं 2 पळी तेल, उकडलेले बटाट्याचे काप व्यवस्थित परतून घ्यायचे, मिरचीचा ठेचा घालून परतून घ्यायचा. त्यात टाकायचं भिजवलेला साबुदाणा, कूट आणि चवीपुरतं मीठ. हे व्यवस्थित हलवून घेऊन झाकण लावून एक 10 मिनिटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची आणि तयार आहे आपला मोकळा असा साबुदाणा खिचडी. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.